वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। परीस आहे म्हणे, परीस जो रुक्मिणी मातेनं माझ्या मालकाला दिलेला आहे। मग आपण तो परीस थोडा वेळ तुझ्याकडे आणण्याचा प्रयत्न करू। मी उद्या तो परीस घेऊन येते आणि तो परीस तुला देते। दिल्यानंतर तू तुझ्या घरामध्ये जेवढ्या लोखंडाच्या वस्तू आहेत त्याला सोनं करून घे आणि ते सोनं केल्यानंतर नवऱ्याला सांगू नकोस। मागचा प्रसंग आठवतोय ना, नामदेवरायांना सांगू नकोस म्हणे। आणि मग ते सोनं विकून तुझा उदरनिर्वाह तू कर। राजाई मातेला आनंद झाला, म्हणे ठीक आहे, परीस मला आणून द्या आणि मी ते सोनं करण्याचा प्रयत्न करेन। दुसऱ्या दिवशी परत धुण्याला आल्या दोघी जणी। वेळ ठरवली होती, इतक्या वेळेत यायचं। दोघी जणी एकत्रित झाल्या। तिनं असं लपवून ठेवलेला परीस काढला, हळूच राजाई मातेकडे दिला आणि सांगितलं संध्याकाळी परत दे बरं। राजाई माता म्हणाल्या हरकत नाही। लगबगीनं राजाई माता आपल्या घरी आल्या। घरी आल्यानंतर आता सोनं करण्यासाठी म्हणून लोखंड शोधायला लागल्या। घरामध्ये शोधाशोध सुरू झाली। लोखंड तरी कुठं मिळतंय घरामध्ये, अशी अवस्था। आणि मग शोधाशोध सुरू झाल्यानंतर नामदेवरायांनी विचारलं काय शोधतेस? मुखातून निघून गेलं की परीस मिळालाय, सोनं करायचंय म्हणून लोखंड शोधते। नामदेवराय म्हणाले परीस मिळाला? कसा असतो ग परीस? मी आतापर्यंत बघितलाच नाही म्हणे परीस, जरा दाखवतेस का? आता पतिव्रता, आधी काय झालं होतं विसरून गेल्या सगळं। आनंदाच्या भरात दाखवलं, बघा ना असा असतो परीस। हातातनं परीस घेतला नामदेवरायांनी आणि जे धावत चंद्रभागेकडे निघाले तो परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला। फेकून दिल्याबरोबर लोकाचा परीस सांगितलं घरी येऊन, परीसाला योग्य ठिकाणी पोहोचवण्यात आलेला आहे, आता काळजी करण्याचं काही काम नाही। ही घाबरली, थरथर थरथर कापायला लागली राजाई माता आणि संध्याकाळपर्यंत कसा तरी धीर धरला। हाक मारायला लागली देवीला, देवी आता तूच वाचव, काहीतरी कर, मेसाई ये, येसाई ये, असं हाक मारायला लागली। आणि संध्याकाळी परीसा भागवतांची पत्नी आली आणि सांगितलं दे म्हणे माझा परीस, सोनं केलंस का? राजाई माता रडायला लागली आणि म्हणायला लागली ज्याच्या नशिबात नसतं ना त्याचं काहीच होऊ शकत नाही बघ। म्हणे मला तर परीसाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यापासून सोनं तयार करता आलंच नाही, पण आता तुलाही येणार नाही म्हणे। म्हणे कसं काय? कारण आमच्या यांनी म्हणे नामदेवरायांनी तो परीस आता चंद्रभागेत फेकून दिलाय। आता तिनंही तिच्या नवऱ्याला नाही सांगितलेलं की परीस यांना द्यायचंय म्हणून, गुपचूप आणला होता परीस। आता नवरा जेव्हा विचारेल परीस कुठं आहे तर त्यांना उत्तर काय द्यावं परीसा भागवतांना, अशी काळजी तिला पडली। तीही घाबरली, दोघी जणी घाबरल्या, लटलट लटलट कापायला लागल्या। आणि तशीच परीसा भागवतांची पत्नी घरी आली, पण लक्ष कशातच नाही। स्वयंपाक करावासा वाटेना, अन्न गोड लागेना। परीसा भागवत आले, त्यांनी विचारलं काय झालं म्हणे, आज तुझं लक्ष नाही? नाही म्हणे स्वामी, काही नाही झालं। मग तिला वाटतं की आता यांनी परीसाचं नाव काढू नये म्हणजे झालं, पण माणसाला जी भीती वाटते ना तेच होत असतं, लक्षात घ्या। परीसा भागवतांनी विचारलं बरेच दिवस झाले तो परीस दिसला नाही ग म्हणे, नीट तर ठेवलायस ना? ती म्हणाली हो ठेवलाय ना म्हणे। परीसा भागवत म्हणाले बघू जरा। आता बघू म्हटल्यानंतर आणखीनच दरदरून घाम फुटला। ती म्हणायला लागली स्वामी जाऊ द्या ना, आता बराच लांब ठेवलेला आहे, काढायचा कंटाळा आलाय। म्हणे तुला कंटाळा आला असेल तर मी काढतो, मी बघतो म्हणे परीस कुठे आहे। मग घाबरली, पाय धरले आणि सांगितलं राजाईला परीस दिला होता लोखंडाचं सोनं करेल म्हणून, नामदेवरायांनी परीस चंद्रभागेमध्ये फेकून दिलेला आहे। आता परीसा भागवतांना अत्यंत क्रोध आला। पाय आपटत 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 नामदेवरायांच्या घरी परीसा भागवत आले
आणि आल्याबरोबर विचारलं, नामदेवा बाहेर या. नामदेवराय बाहेर आले. विचारलं, काय झालं? म्हणे, परीस कुठे आहे माझा? नामदेवराय म्हणाले, योग्य ठिकाणी पोहोचवलाय, चंद्रभागेत कृष्णार्पण करून टाकलेला आहे. परिसा भागवत बोलायला लागले, तुम्ही दिला होता का तो मला? म्हणे, नाही. कुणी दिला होता? म्हणे, रुक्मिणी मातेनं दिला असं मी ऐकलंय. मग माझ्या रुक्मिणी मातेनं मला दिलेला परीस तुम्ही चंद्रभागेमध्ये टाकलातच कसा काय? आता मला काहीही ऐकायचं नाहीये, माझा परीस मला परत द्या. नामदेवराय बोलायला लागले, अरे परीसाला घेऊन काय करतोस? भगवंताच्या चरणाला धर, भगवान कल्याण करतील तुझं. परीसाच्या नादी लागलास तर सोनं करण्यामध्ये, प्रपंचामध्ये आणखीन गुंतून राहशील. जन्म मरण चुकवायचं असेल तर माझ्या पंढरीनाथाचे पाय धर. पण सांगितलं, नाही, उपदेश नका करू म्हणे, तुमच्यापेक्षा चांगलं प्रवचन मला करता येतं, भागवत सांगतो म्हणे मी. उपदेश नका करू, माझा परीस मला परत द्या. आता तो हट्टच धरून बसला. ब्राह्मण आहे पुन्हा. नामदेवरायांना सांगितलं, माझा परीस नाही दिला तर जीव देईन म्हणे मी. नामदेवराय म्हणाले, ठीक आहे, चल म्हणे चंद्रभागेवर. आता एवढ्या मोठ्या चंद्रभागेमध्ये टाकलेला परीस शोधणं सोपं का? तरी सुद्धा नामदेवराय परिसा भागवतांना घेऊन चंद्रभागेवर आले. आल्याबरोबर चंद्रभागेला नमस्कार केला आणि सांगितलं, परिसा तुम्हीही चंद्रभागेला नमस्कार करा, जननी आहे ती, आई आहे ती, नमस्कार करा तिला. आणि मग दोघांनीही नमस्कार केला. नामदेवराय आतमध्ये गेले, 3 बुड्या मारल्या, चंद्रभागेला प्रार्थना केली, हे मैया, तुझ्या पात्रातला एक एक खडा, एक एक दगड परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे आमच्यासाठी, आम्हा वारकऱ्यांसाठी. आता तुझ्या पात्रातला चमत्कार या परिसा भागवतांना मला दाखवायचा आहे. माझी चंद्रभागा किती सामर्थ्यशालिनी आहे हे जगाला दाखवायचंय. म्हणून नामदेवरायांनी पात्रामध्ये हात घातला आणि ओंजळभर असे खडे घेतले. ओंजळभर खडे घेऊन नामदेवराय बाहेर आले आणि परिसा भागवतांना सांगितलं, यातला कोणताही खडा घ्या आणि लोखंडाला लावून बघा. परिसा भागवतांनी त्यात एक खडा, त्यातला एक उचलून घेतला, लोखंडाला लावून बघितला, सोनं झालं. दुसरा खडा घेतला, लोखंडाला लावून बघितला, त्याचंही सोनं झालं. हातातले सगळे खडे परीस होते, परीस. आणि मग नामदेवरायांना परिसा भागवत बोलायला लागले, सगळेच खडे मला देऊन टाका. नामदेवराय म्हणतात, तुमचा उचलून घ्या, बाकीचं काय करायचं मी बघतो. आणि मग एक खडा परिसा भागवतांनी उचलून घेतला, बाकीचे खडे नामदेवरायांनी पुन्हा चंद्रभागेमध्ये टाकून दिले. नामदेवराय ज्या खड्याला हातात घेतात तो परीस होतो, असं नामदेवरायांचं सामर्थ्य लक्षात घ्या. म्हणून करोनिया स्नान नामाबाहेरी आला, परिसाचा मेळा घेऊन ये हाती. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय.